गोंदिया कांग्रेस भोला भवन से जिला अध्यक्ष अमरव्राडे, पूर्व अध्यक्ष दिलीप बांसोड़, महिला अध्यक्ष वंदना काड़े, कांग्रेस नेता विशाल अग्रवाल, उषा ताई मेड़े, संजय बहकर, मधुसूदन दनोड़े, पीजी कटरे, रमेश टेम्भरे, अशोक चौधरी, अमन रोहिंग्या, विमल कटरे, जय जहीर भाई, राधेलाल पटले, रमेश टेम्भारे, उषा सहारे, योगेश अग्रवाल पदाधिकारी कार्यकर्ता प्रमुखता से उपस्थित थे। यह रैली राम मंदिर अग्रसेन भवन के समीप मंदिर चोरों को सजा होना चाहिए वहां से अनेक नारे लगाकर गोंदिया थानेदार को ज्ञापन दिया गया। सतीश पारदी की रिपोर्ट। आणि या हिंदू समाजाच्या भावनाशी खिलवाड ज्या लोकांनी केलेली आहे, या जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषदचे लोक असो, बजरंग दलचे लोक असो, RSSचे लोक असो, भाजपाचे लोक असो, मी महाराष्ट्राची आणि देशाची गोष्ट करणार नाही, परंतु या जिल्ह्यामध्ये घरोघरी जाऊन या लोकांनी देणग्या जमा केल्या। आज त्या लोकांनी खऱ्या अर्थाने आमच्या घरावर डाका मारल्याची गोष्ट आहे, कारण की या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाने देणगी आपापल्या आस्थेने दिलेली आहे। म्हणून आता खऱ्या अर्थाने या पैशाची विल्हेवाट, मी मगाशी मीडियाला सांगितलं होतं की चंपतरायवर फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, तर त्यांच्यावर जशा प्रकारे टाळा लावला जातो, ईडीची कारवाई होती, तशा प्रकारची ईडीची कारवाई झालेली पाहिजे। ती संपूर्ण ट्रस्ट बरखास्त केली पाहिजे, कारण की ती ट्रस्ट जी आहे ती प्रधानमंत्री कार्यालयातून बनवून त्या ट्रस्टची स्थापना केलेली होती आणि त्या ट्रस्टचा पैसा आता खऱ्या अर्थाने RSSला आणि नरेंद्र मोदीच्या भाजपाला इलेक्शन लढण्याकरता गेला का? तोच पैसा आम्हाला काँग्रेसच्या लोकांना निवडणूक हरवण्याकरता वापरला का बीजेपीनी? हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून त्यांच्यावर पूर्ण ट्रस्टच्या लोकांवर देशविरोधी कारवाईच्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची जिल्हा काँग्रेसची मागणी या सगळ्या लोकांच्या समक्ष करतो। आणि माननीय या ठिकाणचे PSI यांना विनंती करतो की आपण खाली पोर्चमध्ये येऊन सगळ्यांसमक्ष आता या सगळ्या महिला सगळ्या लोक